हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। दिल्लीत पंतप्रधान मोदींच्या हस्ते भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध। भाजप वन नेशन वन इलेक्शनचा विचार घेऊन पुढे जाणार। समान नागरी कायद्याला आवश्यक समजतो, मोदींचं वक्तव्य। भाजपचा जाहीरनामा युवा, नारीशक्ती, गरीब आणि शेतकऱ्यांवर आधारित। गरिबांसाठी 3 कोटी घरं बांधणार, पाईपद्वारे गॅस घरापर्यंत पोहोचवणार, मोदींची माहिती। 70 वर्षांवरील वृद्धांचा आयुष्यमान योजनेत समावेश। तृतीय पंथांनाही योजनेत आणणार, 5 लाखांपर्यंत मोफत उपचार मिळणार। जाहीरनाम्यातून मोदींची घोषणा। अभिनेता सलमान खानच्या वांद्र्यातील घराच्या भिंतीवर पहाटे गोळीबार, 4 राऊंड फायर करून दोघे बाईकस्वार फरार। गोळीबाराचा सीसीटीव्ही समोर। अब की बार गोळीबार सरकार, राज्यात आणि देशात नेमकं काय चाललंय? सलमान खानच्या घरावरील गोळीबारानंतर सुप्रिया सुळेंची टीका। महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था उद्ध्वस्त, मुंबईत कधीही कुठेही गोळीबार होऊ शकतो। सलमान खानच्या घरावरील गोळीबारानंतर संजय राऊतांचा हल्लाबोल। धैर्यशील मोहिते आज शरद पवार गटात प्रवेश करणार। प्रवेशाआधी मोहितेंच्या बंगल्यावर शरद पवार, सुशीलकुमार शिंदे आणि विजयसिंह मोहितेंची बैठक। रणजितसिंह मोहिते पाटील भाजपमध्येच राहणार, तर अजित पवार गटातील संजीवराजे निंबाळकर आज पवार गटात प्रवेश करणार, सूत्रांची माहिती। नारायण राणेंकडून 4 उमेदवारी अर्जांची खरेदी। उमेदवारी जाहीर नसताना राणेंकडून प्रचार सुरू। रत्नागिरी सिंधुदुर्गसाठी शिंदे गटाचे किरण सामंतही इच्छुक। आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डींवर प्रचार रॅलीत दगडफेक। दगडफेकीत मुख्यमंत्री रेड्डींच्या कपाळाला दुखापत। आज आयपीएलचे 2 सामने रंगणार। दुपारी कोलकाता विरुद्ध लखनौ, तर संध्याकाळी मुंबई विरुद्ध चेन्नईचा सामना। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।